कारल्याची भाजी म्हटलं की बरेच जण आपलं नाक मुरडतात. बऱ्याच जणांना कारलं अगदी आपल्या ताटातही नकोसं असतं. तर मैत्रिणींनो, अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर ही कारल्याची भाजी चमचमीत तर आहेच, अजिबात कडू लागत नाही आणि सगळेजण आवडीने नक्कीच खातील. तर ह्यासाठी इथे मी 1 किलो कारले घेतलेले आहेत. सगळ्यात आधी कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्याचे साईडचे देठ या ठिकाणी काढून घ्यायचे आहेत आणि भरलेलं कारलं करणार असल्यामुळे याचे मोठे मोठे आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहेत. इथे मी हिरव्या कलरचे कारले आणलेले आहेत. आपल्याला मार्केटमध्ये दुसरे असे थोडेसे पांढरट कारले देखील भेटतात. कुठलेही कारले आणले तरी काहीच हरकत नाही, भाजीची प्रोसेस अगदी सेम आहे. आता असे काप करून घेतल्यानंतर ह्या सालकाडीच्या साह्याने ह्यामधलं बी ह्या पद्धतीने काढून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे. याआधी आपण आपल्या चॅनलवर कारल्याच्या चकत्या कशा बनवायच्या, त्यानंतर कारल्याचं लोणचं कसं बनवायचं ह्याच्या रेसिपी देखील बघितलेल्या आहेत. तर आज आपण भरलं कारलं कसं बनवायचं ते बघणार आहोत. आणि ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या भाजीमध्ये आपण अजिबात कांदा लसणाचा वापर केलेला नाही आहे. त्यामुळे ही भाजी अगदी तुम्ही चातुर्मासात किंवा श्रावण मासामध्ये कांदा खात नसताल तेव्हा देखील ही भाजी बनवून खाऊ शकता. आता सगळे काप इथे करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. दुसरीकडे मी एक कढई घेतलेली आहे. कढईच्या ऐवजी तुम्ही पॅनचा वापर देखील करू शकता. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. ह्यामुळे कारल्याचा कडवटपणा जायला मदत होते. आता ह्या पाण्यामध्ये चिरून घेतलेले कारले आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि साधारणपणे 10 ते 15 मिनटं मध्यम आचेवर हे छान असे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. तर ही अगदी सोपी पद्धत आहे. अगदी नवशिके देखील सहज बनवतील अशी रेसिपी आज आपण पाहत आहोत. तर आता यावर झाकण ठेवायचं. ह्यामुळे गॅसची बचत होते आणि कारली लवकर उकडल्या जातात. आता जोपर्यंत कारली उकडल्या जात आहेत तोपर्यंत मसाला बनवून घेऊया. ह्यासाठी इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. आता आपण इथे लाल मिरची पावडर घालून घेतो आहे, म्हणजेच लाल तिखट. तर ह्याचं प्रमाण असं पर्टिक्युलर नाही आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही तिखटाचं आणि मसाल्याचं प्रमाण घेऊ शकता. लाल तिखटानंतर घरातला जो काळा मसाला असतो तो घालून घेतला आहे. धण्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि अतिशय कमी मसाल्यामध्ये ही भाजी आपण बनवणार आहोत. आता हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेण्याआधी यामध्ये मी 1 चमचा चिंचेची पावडर घालून घेतलेली आहे. आता तुमच्याकडे पावडर नसेल तर थोडासा चिंचेचा कोळ घ्यायचा आहे आणि तो यामध्ये ॲड करायचा आहे. तर ही पावडर मी वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवते आणि जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच या ठिकाणी आपण गूळ घेतलेला आहे. तर कुठलीही चिंचगुळाची रेसिपी करताना प्रमाण बऱ्याचदा कमी जास्त होतं. तर अशा वेळेस चिंचगुळाचं प्रमाण कमी जास्त होऊ नये म्हणून जेवढा चिंच घेतला तेवढाच गूळ घ्यायचा. यामुळे चिंचगुळाची चव बॅलन्स राहते. आता हे सगळं व्यवस्थित हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून हा मसाला आपल्याला ओलसर करून घ्यायचा आहे, जेणेकरून याचं स्टफिंग आपल्याला कारल्यामध्ये करता येईल. तर खूप पातळ किंवा खूप घट्ट असं करायचं नाही. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही 1 पळी तेलाचा वापर देखील करू शकता. थोडंसं तेल आणि थोडंसं पाणी ॲड करू शकता. तर ह्या ठिकाणी आपला मसाला हा बनून तयार झालेला आहे. आता कारले शिजले की नाही ते आपण पाहूयात. तर यावरचं झाकण काढलं आहे. थोडंसं चाकूच्या साह्याने आपण याला असं प्रेस करून बघणार आहोत. आपल्याला लगेच लक्षात येतं कारलं शिजलं आहे की नाही. तर अजून हे थोडंसं शिजायचं बाकी आहे. त्यामुळे अजून आपण एक 5 ते 7 मिनिटभर हे कारले शिजवून घेणार आहोत. आता 5 ते 7 मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि ह्या कारल्याच्या फोडी आपण काढून घेणार आहोत. तर आता इथे मी बाउलमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे. थंड पाण्यामध्ये ह्या कारल्याच्या फोडी आपण काढून घेणार आहोत आणि एक 10 मिनटं ही कारल्याच्या फोडी थंड पाण्यामध्ये अशाच आपल्याला ठेवून घ्यायच्यात. ह्यामुळे काय होईल, कारल्याच्या फोडी व्यवस्थित थंड होईल आणि आपल्याला चटका वगैरे अजिबात बसणार नाही. तर ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे, कारण गरम गरम असताना आपण काहीही करू शकणार नाही. आता काय करायचं, कारल्याच्या
फोडी थंड झाल्या की याला दोन्ही हातामध्ये ह्या पद्धतीने जेवढं शक्य होईल तेवढं जोरात प्रेस करून यातलं पाणी आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि याला एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं आहे। तर ह्याच पद्धतीने सगळ्या कारल्याच्या फोडी मी अशा पिळून घेते आहे आणि यातलं पाणी काढून घेते आहे। आता दुसरीकडे मी पॅन घेतला आहे म्हणजे कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलं आहे आणि ह्या ज्या फोडी आहेत ह्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर शक्यतोवर नॉनस्टिक पॅनचा जर वापर केला तर गॅसची बचत होते आणि कारल्याच्या फोडी व्यवस्थित अशा शॅलो फ्राय होतात। तर इथे मी थोडंसं जास्त तेल घालून घेतलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अजून करू शकता आणि ह्या उरलेल्या तेलामध्येच आपण भाजी बनवून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीने ह्या कारल्याच्या फोडी आता आपल्याला छान सोनेरी रंगावर येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहेत। तर गॅसची फ्लेम इथे मी थोडीशी मोठीच ठेवलेली आहे आणि त्यानंतर याला असं उलटपलट आपल्याला करून घ्यायचं आहे। ह्यामुळे काय होतं, कारल्यामध्ये राहिलेला जो कडूपणा आहे तो देखील निघून जायला मदत होते। तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालेला आहे। छान असं सोनेरी रंगावर येईपर्यंत ह्या फोडी आपण इथे शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही हे भरलं कारलं नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। खायला अतिशय भन्नाट लागतं। तुम्ही पोळी भाकरी किंवा अगदी भातासोबत देखील खाऊ शकता आणि व्हिडिओमध्ये याआधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना आवडत नाही ते देखील अगदी आवडीने मागून मागून ही कारल्याची भाजी नक्कीच खातील। तर आता याचा कलर बदलला आहे, एक साईड छान अशी शॅलो फ्राय झालेली आहे। आता आपण दुसऱ्या साईडने याला शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर याचा कलर बदलला की याला परत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला देखील 10 मिनिट साईडला ठेवायचं आहे, जेणेकरून ह्या कारल्याच्या फोडी थंड होतील। कारण यामध्ये आता आपल्याला मसाल्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे, त्यामुळे ह्या फोडी थोड्याशा थंड करून घेणं अतिशय आवश्यक आहे। तर तुम्ही बघू शकता आता तेलाचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे। आता ह्याच तेलामध्ये आपण भाजी बनवून घेणार आहोत। आता 10 मिनिट कारल्याच्या फोडी थंड करून घेतल्याच्या नंतर आपण पुढची प्रोसेस करून घेणार आहोत। आता फोडी थंड झाल्या की यामध्ये हा मसाला अगदी मस्त दाबून दाबून आपल्याला भरून घ्यायचा आहे। तर ह्या पद्धतीने जसं आपण वांग्यामध्ये किंवा दोडक्यामध्ये मसाला भरतो त्याच पद्धतीने ह्यामध्ये देखील मसाला भरून घ्यायचा आहे। आता काही खूप जास्त शिजल्यामुळे कारल्याच्या फोडी तुटतात, अशा वेळेस मी आत्ता तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने त्यामध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, अजिबात कांदा लसणाचा वापर न करता ही भाजी बनवून तयार होते। खायला अतिशय भन्नाट अशी लागते। आपल्याकडे ना एक म्हण आहे, कडू कारलं तुपात घोळा नाहीतर तेलात घोळा, ते कडूला कडूच राहतं। पण मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर भाजी बनवली तर अजिबात कडू लागत नाही। तर आता हा मसाला ऑलमोस्ट सगळ्याच कारल्यामध्ये इथे मी भरून घेतला आहे। आता आपण भाजी बनवून घेणार आहोत। आता मसाला भरून झाला आहे। दुसरीकडे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तेल छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाकीचं साहित्य यामध्ये आपण घालून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी तेल कडकडीत गरम करून घेणं अतिशय आवश्यक आहे, कारण आपल्याला मस्त अशी फोडणी चांगली बसली पाहिजे। तर यामध्ये जिरं घालायचं, मोहरी घालायची, जिरं मोहरी छान अशी फुलू द्यायची, थोडासा हिंग घालायचा, हळद घालायची। चिंचगुळाचा कुठलाही पदार्थ करताना त्यामध्ये हिंग आणि धण्याची पावडर घालणं मस्ट आहे, त्यामुळे एक वेगळाच असा फ्लेवर येतो। आता छान फोडणी बसली की यामध्ये ही भरलेली कारली ह्या पद्धतीने सोडून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकता। तर आपण इथे पहिल्या 2 प्रोसेस केलेल्या आहेत, त्यामुळे ही भाजी आता बनण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे। उरलेला मसाला देखील यामध्ये घालून घेतला आहे। पहिल्यांदा कारले आपण छान असे उकडून घेतलेत, त्यानंतर ते शॅलो फ्राय करून घेतलेत, त्यामुळे भाजी आता हार्डली 7 ते 10 मिनटामध्ये बनून तयार होते। तर आता मसाला टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मसाला देखील ह्या तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता छान मसाल्याचं याला कोटिंग झालं आहे। आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। तर तुम्हाला भाजी कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। पण ही भाजी अशी लपलपीत छान लागते, अगदी अंगापुरता रस्सा यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे।
आता 5 ते 7 मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आणि भाजी छान अशी मिक्स करून घ्यायची. तर मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता भाजीला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि ही भाजी अगदी मस्त शिजली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तर ह्यापेक्षा जास्त घट्ट ही भाजी आपण करणार नाही आहेत. तर साधारणपणे भाजी शिजण्यासाठी मला 7 ते 8 मिनटाचा वेळ इथे लागलेला आहे. तर मस्त अगदी दिसायला टेम्पटिंग अशी ही भरल्या कारल्याची भाजी इथे बनवून तयार झाली आहे आणि खायला देखील अगदी भन्नाट चवीची झाली होती. तर मैत्रिणींनो, ह्याच पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा. कशी वाटली कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.